असं म्हणतात जेवणात उन्हाळ्याच्या वेळेत जेवण केल्यावर माणसानं थोडीशी वामकुक्षी घेतली पाहिजे. डाव्या अंगावर अर्धा पाऊण तास पडलंच पाहिजे. वामकुक्षी कुक्षी हो थोडी. काही दुपारी 12ला झोपले की संध्याकाळी 5लाच दुकान उघडायला जातात. काय तसं नाही, एकदम थोडं. त्याला पाव कोरखी गरम, माणसाचे पाय गरम असले पाहिजे आयुर्वेद म्हणतं. पेट को रखिए नरम, दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा, असं म्हटलंय कबीर महाराजांनी. चला जेवणाचे प्रकार आहे, पण आता ते आपण महाराष्ट्रीयन माणसं आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे. तुम्ही इतर प्रांतात इतर राज्यात जा महाराज, जेवणाची चव नाही. भरला भाताचा हात की घातला. त्यांना भातात एकदा आमटी घातली काय त्यात काय तिला चव असो नसो, भात भिजायलाच कालवण फक्त. काहीतरी लागतं बा भात भिजू घालून खायला, बाकी काही नाही. चव महाराष्ट्रात. त्या महाराष्ट्रातही काही बाजार. आमच्या गावात एक माणूस जेवायला बसला, सगळी पंगत चालू झाली, एकटाच जेवत नव्हता. शेजारी म्हटलं अरे जेव, तुझ्यामुळे लोक थांबले. तो म्हणे सगळाच स्वयंपाक बायकांनी चांगला बनवला, पण चपात्या तेवढ्या चांगल्या बनवल्या नाही. काय झालं? अरे म्हणे 10 मिनिट झाले चपाती मोडतोय, अजून पोळी तुटत नाही. तो शेजारी म्हणे तिरमक, ए तिरमक, अरे ती पोळी नाही ती टोपी आहे तुई. ती टोपी धरून मध्ये पडली तू मोडून राहिला. तिरमक पोळी पुढे ठेला काऊन असा करून राहिला? ती पुढची पोळी घे ना, लोक वाट पाहून राहिले बुवा. आता या जेवणाऱ्यांना गाढवाला गुळाची काय चव. कढी बनवली कोणी? मधुमंगलाच्या आईने. कढीचा सुगंध सुटला महाराज, पोरं धावत धावत घरात आली. तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे, ऐका. आणि जेवायला बसली मंडळी, पोरही जेवायला बसले. त्यात मधुमंगल म्हटलं आई मला तू जरा कढी दे वाटीमध्ये जास्त घालून, मी काही जेवणार नाही आज पण कढी पिणार आहे. बरं बाबा घे. इतर मुलांपेक्षा त्याला थोडी कढी जास्त दिली आणि त्यानं ती कढीची वाटी ओठाला लावली. पहिला फुरका मारला कढीचा. हा काय जोरदार कढी झाली, वा आई अगं काय चव आहे कढीला. हा हा पिऊन घे. एक घोट पोटात गेला होता आणि घोटभर कढी त्या वाटी शिल्लक होती. पण मधुमंगलाचं अत्यंत प्रेम. कृष्णस्या सखा कश्चित, तो भगवंताचा सखा आहे, श्रीकृष्णाचा सखा आहे. यथा देहे तथा देवे. जे मला आवडतं ते माझ्या सख्यालाही, माझ्या परमात्म्यालाही, माझ्या कृष्णालाही आवडतं. अरे घोडभर कढी इतकी चांगली झाली, मला इतका पिऊन आनंद झाला, तर त्याला आवडल्यावर आणि त्याच्या पोटात गेल्यावर त्याला किती आनंद होईल. बरं त्याला आनंद झाला तर तो एकटा आनंदित होणार नाही, तो आनंदित म्हणजे त्रैलोक्य आनंदित. अरे त्याला कढी नेली पाहिजे गड्या. मधुमंगल म्हटलं आई अगं मंद मंद पाऊस चालू आहे, जरा या घोडभर कढीचा आनंद मी घराच्या बाहेर घेऊ का? तिला माहिती होतंय त्याच्या नादाला लागलंय. ती म्हणे मधुमंगल वाटी रिकामी कर आणि मग घराच्या बाहेर जा. रिकाम्या वाटीशिवाय बाहेर जाता येणार नाही. अरे मधुमंगल म्हटलं हिला कढीशी काही घेणं देणं नाही, हिला फक्त वाटी पाहिजे तेवढी. त्या मधुमंगलानं घोडभर राहिलेली कढी तोंडात घेतली, वाटी खाली झाली आणि ती वाटी आईला दाखवली. हा ती म्हटली जा. कढी तोंडात घेतली पण गिळून घेतली नाही, ती तोंडातच ठेवली. कमरेला उपरणं बांधलं राशीनकर. अत्यंत भावनिक प्रसंग आहे हा भगवंताच्या आयुष्यातला. हा प्रसंग पाहिला की असं वाटतं जगाचा मालक, त्रैलोक्याचा मालक, काय प्रेम असेल त्याचं त्या गोपाळांवर, त्या गोवळ्याच्या पोरांवर. कमरेला उपरणं बांधलं पळत आला. दारात उभा आहे नंदवाळ्याजवळ. एका सेवकाला सांगितलं तो म्हटलं मुकाय का रे? अरे बोल जरा. तो म्हटलं काय बोलू? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. काही नको आता.
हरिभक्ताची स्तुती नाही केली, मी साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. आता आम्ही संपलं, आमची वाणी थांबली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली गेली. आता वाचा गेली तर म्हटलं बावळट पोरगा आलाय दारात, बोलन आणि काय ना. सेवकाने 3 वेळा सांगितलं, त्याच्या डोळ्याला धारा आहे आणि फक्त एवढंच बोलतोय. त्याला माहिती होता त्याचा मित्र आहे. तो सेवकात गेला आणि ठाकूरजीला आवाज दिला, ठाकूरजी चलिए बाहर, आपका सखा आपसे मिलने आया है. भगवंत पळतच आले आणि मधुमंगल पाहला. काय रे? आता याच्या तोंडातच कधी भगवंताला समजलं काहीतरी आणलंय गळ्यानं तोंडात. जगाचा मालक मधुमंगलाच्या जवळ आला, 2 पावलं पुढे सरकला. राशीनकर, हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करा. प्रत्यक्ष गोकुळात चला 5 मिनिट, प्रत्यक्ष व्रजभूमीत चला. आ केलं जगन्नियन त्यानं, तर लोक्याचा मालक आहे आ करतो. आणि आ केल्यानंतर नाथ महाराजांनी जेव्हा देवानं आ केलं तेव्हाच नाथांनी ओवी लिहिली. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओवळी, त्यांची उचिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेडी डुलत. मधुमंगल भगवंताच्या जवळ गेला, आपल्या तोंडातली कडीची गुळणी जशीच्या तशीच भगवंताच्या तोंडात सोडली. तुकोबारा हे उदाहरण सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात.
भजन म्हटलं म्हणजे गायक वादक हे कीर्तनाचे अलंकार आहे आणि ते कीर्तनाला योग्य पाहिजे. ते नसलं ना मग नाही आनंद. म्हणणारे खूप भेटतात पण कोंडू काहून कोंडून राहिला. स्वरात आलात म्हणता ना, स्वराला तालाला खूप किंमत आहे. मा गायकाचा स्वर गेला, स्वर गया नूर गया, मरण. ज्या दिवशी स्वर गेला गायकाचा त्या दिवशी मरण. त्यांना दुसऱ्या दिवशी जगायला सुरुवात करायची, त्या दिवशी जगायचं नाही. ज्या दिवशी वादकाचा ताल गेला त्याला मरण वाटतं, त्या दिवशी मरण, माझा ताल गेला, दुसऱ्या दिवशी जगायला सुरुवात करायची. असं आहे. इतकी किंमत आहे कलेला. काहींच्या कलेचा कल्ला झाला गुरुजी. कलेचा कल्ला होऊ नये. कला ही गोड असावी. मुळात भजन हे गोडच असावं या मताचा मी. नाही तर काय भजन करती वंगळवाणी नरका जाणे चुके ना. आवडीनं श्रद्धेनं काय बोधे बाबा भजन करायची. थोडाच वेळ, तासभर भजन, पण तासभराचा आनंद काही सारी रात भजन. स्वरच सापडत नाही. एक जण तर म्हणे एकदा ते सापडले की मेले. अरे म्हटलं कधी सापडतील, काय करणार. स्वराला किंमत आहे. इथं गोड वातावरण आहे, अगदी पॅक आहे बुवा सगळं. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने तर इतकी गर्दी केली, फार जागा ठेवली नाही बसायला. अरे उऱ्या पुरुष जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना आमचा, काही जागा ठेवायची. फार पुरुषांमध्ये महिला शिरल्या, तिकडे जावं लागतंय माणसांना. तिथे मंडळी उभी आहे बिचारी. पण तुम्ही सगळे व्यापारी मंडळी आहात, कामधंद्यावाले आहात, तरी तुमची कामं धामं सोडून, कारण तुम्हाला माहिती आहे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो, आणि दुखीत असलेल्या बिघडलेल्या जीवनाला ताळावर आणायला आणि सुखी करायला जगदंबेचा आशीर्वाद लागतो. म्हणून तुम्ही सगळे इथं या दरबारात सेवा करण्याच्या वृत्तीनं आलेले आहात आणि तुम्हाला याचं फळ मिळेल. कारण तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. इथलं पाऊल व्हायला जात नाही. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही जर 7 दिवस या मंडपामध्ये आई भगवतीच्या सेवेकरता कष्टाचे 2-4 पावलं टाकले असतील तर हीच भगवती संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण ती आई आहे. मा लेकराला किती सांभाळावं हे आईला जमतं, बाकी नाही कोणाला. अरे पोराचा आनंद काय आहे इथं येण्याचा, फक्त तुम्हाला सांगता येतो मंदिरातला आनंद, तिला सांगता येत नाही. महाराज गोड लागे परी सांगताची नाही. खूप सजवलं पोरग, खूप नटवलं, त्याची मॉलिश केली तेलानं, त्याला आंघोळ घातली, मॉलिश करून आंघोळ घालून सगळं करून त्या पोराला शृंगार केला, कपडे घातले, तिलक केलं, काजळ घातली, गंध लावला आणि ते पोरग खेळायला घातलं. काय करतं ते पोरग, मुतोनी हाते भूमी सारविती, मुतोनी हाते भूमी सारविती, पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण, पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण, मुतुनिया हाते भूमी सारविती, पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण. हो, महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कीर्तनात बसलेल्या एकाने असं म्हणू नये की मी मोतोनिया हाते भूमी सारविती केलेलं नाही. इथं देवाला लघवी करून सारवावं लागलंय. आपणही सगळे लघवी सारूनच मोठे झालेलो आहे. ते इथं आल्यावर आपण शेड बीट झालो, व्यापारी झालो, मालक झालो, आपले खिसे भरले म्हणून आपल्याला असं वाटतं. असं काही नसतं. ते सुरुवात तिथूनच होती सगळ्यांची. म्हणजे 2 वर्ष राशीन मधली बाई पुण्याला राहायला गेली आणि ती जर राशीन मध्ये आली तर तिचं टोनिंग बदलून जातं बोलायचं. ती म्हणते आमचे हे, आमचे ते, आता ते मंदिरात गेले, आमचे हे, आमचे हे, आमचे हे काय, तुमचे हे या राशींना भोंगळे पाहिले, अख्ख्या राशीनात हिंडायचे तुमचे भोंगळे. हे मोठी माणसं यायची मंदिरात तेवढ्याला तुमच्या यांच्या तेव्हा तुमचे हे घरी पडत सुटायचे. सुरुवात तिथूनच आहे महाराज. काय आव्हानायचं असं. अरे आपण सगळे सामान्यच माणसं आहे. जैसा आहे तैसा राहे. सत्तेचं, कलेचं, सौंदर्याचं, समाज मान्यतेचं, पैशाचं माणसानं कधी नाटक करू नये. या 5 गोष्टीचं नाटक ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं पितळ समाजामध्ये उघड पडायला ध्यानात ठेवा. म्हणून मोकळे राहा. या दरबारात आलो की इंटरनॅशनल भिकारी व्हा, नुसते भिकारी नाही.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे भिकारी, इंटरनॅशनल लेवलचा भिकारी, जो इथं भिकाऱ्यासारखं जीवन जगतो. होईना भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. होईना भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. होईना भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा भिकारी व्हायचं आणि पंढरीचा वारकरी. चला आम्ही सांगतोय, तिला फक्त सांगता येत नाही तुम्ही मंदिरात आल्याचा आनंद काय. ते लघवी केली पोरानं, पोटाला पुसलं आणि ते बाळ पुन्हा जवळ घेतलं. कोणी? आईने. त्याला तेलाची मॉलिश केली, त्याला बाथरूम मध्ये नेलं, पुन्हा त्याचं स्नान घातलं, पुन्हा त्याला नवीन वस्त्र घातले, पुन्हा त्याला तिलक केलं, पुन्हा काजळ घातली, पुन्हा दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावला. त्यावेळेला कुणीतरी त्या आईला विचारलं, अहो ताई, दिवसातून 3-3 वेळा त्याची आंघोळ घालता, 3-3 वेळा त्याचे कपडे बदलता, तुम्ही त्याचे कपडे बदलून सुद्धा तो त्याच कपड्यांमध्ये लघवी करतो, अहो तुम्ही त्याचे कपडे बदलता कशा करता? त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, कपडे बदलल्यानंतर, त्याला तिलक केल्यानंतर, त्याला काजळ घातल्यानंतर, त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावल्यानंतर आणि त्याचा सजलेला शृंगार पाहिल्यानंतरचा जो आनंद मला होतो तो जगातल्या कोणालाच होत नाही, म्हणून मी त्याला नटवते. या शृंगाराचं त्याला जरी काही मोल नसलं तरी त्याला सजवलं की मला आनंद होतो. घरातल्या कोणत्याही आईकडे जाण तिला विचारा, तुझा मुलगा कसा दिसतो? ती म्हणते, अख्ख्या राशीनात फक्त माझच बाळा. त्याचे दोन्ही खिल्लार बैल नाकातून तोंडात जाऊ द्या तरी ते म्हणते माझा ढाण्या वाघच आहे. अगं वाघाचं दोन्ही खिल्लार त्याची जोडी तोंडात चालली नाकातून तरी ते म्हणते माझाच वाघ. का? तिला सांगता येत नाही महाराज लेकराचा आनंद. म्हणून तर आई आहे. आज मला स्मरण होतं पण त्यांनी आठवणीत आणून दिला, जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. हो, महिलेचं पूजन, महिलेचा आदर करणारा हा देश आहे. इथं महिला दिन साजरा होतोय त्या दिवशीपासून महिलेचा आदर आहे असं नाही, हा देशच महिलेचा आदर करणार आहे. आदी शक्ती म्हणतात तुम्हाला, तुम्ही काही सामान्य नाही. महिलांचे आपल्यावर उपकारच आहे महाराज. मी तर असं म्हणतो, या प्रपंचात यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खरोखर महिलेचा हात आहे. आणि आहेच, त्या हाताच्याच आधारावर बरं चाललंय. अहो आम्ही माणसं, मी आता बरोबर मला 9 दिवस झाले बाहेर. मी आज परभणीचं कीर्तन करून संध्याकाळी घरी जाणार आहे. आठवडा आता ही मंडळी 8-8 दिवस बाहेर राहता. घरचा प्रपंच, मुलं बाळ, सगळी दिनचर्या, घरातलं कुटुंब, आई वडिलांची काळजी, हे आपण लग्न होईपर्यंत ठीक आहे. लग्न झाल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या महिलांनीच घेतल्या. त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे. परमात्म्याला प्रार्थना आहे, जगदंबेला प्रार्थना आहे, ज्या महिलेच्या पोटी आम्ही जन्माला आलो त्या महिलेचा अपमान करण्याची, त्या महिलेकडं केवळ दासी, मोलकरीण, कामवाली बाई म्हणून पाहण्याची दृष्टी आमच्या नजरेतून बदलून जावी आणि या देशाची, या राज्याची, या कुटुंबाची मालक म्हणून तिच्याकडे पाहण्याची नजर तू आम्हाला द्यावी, एवढी प्रार्थना सुद्धा या निमित्तानं करू. ही प्रपंचाची सायकलच त्यांच्या आधारावर आहे. मी तर असं म्हणेल, या सायकलची वाटप करायची झाली तर पुढचं चाक आपण घ्या आणि मागचं चाक महिलांना द्या. सगळं मागच्याच चाकाला आहे महाराज सायकलच्या. तुम्ही पहा, स्टँड माग, कुलूप, सांगा जरा, स्टँड, कुलूप, कॅरी, शीट, मेन चैन व्हील, घंटी व पुढं बसवा वाजवत होता काय? अरे ओरिजिनल ब्रेक सुद्धा कुठे? नाही तर एखाद्याला म्हणा आपले ब्रेक दाबून पहा. त्या चालवणाऱ्याच्या तोंडात दात जर राहिले तर हे सांगणं सोडून देईल. सगळं तुमच्या आधारावर आहे. तुम्ही आधी शक्ती आहात, शक्तीचं अधिष्ठान आहे तुमच्यावर. भगवंताची कृपा राहो बाबा. श्री
तिचा अपमान कधी स्त्रीचा आपल्याकडून होऊ नये, अनादर कधी होऊ नये. माफी मागून बोलतो, अपमान होण्यास पात्र सुद्धा महिलांनी कधी ठरवू नये. आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. मोठ्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं. स्त्रीचं जीवन सरितेसारखं आहे. नदी जोपर्यंत तिच्या मर्यादेत वाहते तोपर्यंत तिचा दोन्ही तीरांना आनंद असतो. एकदा तिनं मर्यादा सोडली की सासरचं माहेरचं तीर उद्ध्वस्त करायला तिला सेकंद सुद्धा लागत नाही. इतकं जबाबदारीचं जीवन स्त्रीचं जीवन आहे. मग सगळ्यांच्या चरणी प्रणाम. सांगता येत नाही भगवतीला की तुम्ही मंदिरामध्ये आल्याचा आनंद काय. तसं भगवंताला सांगता येत नाही की या गोपाळानं उष्ट आणलं मला, पण त्या उष्ट्याचा आनंद काय. काय त्यांची उष्टावळी खातो आणि खाऊन आनंद व्यक्त करतो. कोण कोणाचं उष्ट खातं या जगात. ते निकृष्ट दर्जाचं उष्ट आहे. तोंडात एखादा घास 5 मिनिटाच्या वरती ठेवा, त्यामध्ये नुसता घास राहत नाही, नुसतं अन्न राहत नाही. तुमची लाळ, जी लाळ लाळेच्या साह्याने अन्न पोटात नेते, ती लाळ त्या घासामध्ये अडकते, मिश्रित होते. म्हणजे निकृष्ट प्रकारचं उष्ट. पण भगवंत खातो. कशाच्या आधारावर खातो. केवळ प्रेमाच्या. तुम्हाला एकनाथी भागवतातल्या 2-4 ओव्या सांगतो ऐका. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन कोण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषय आसक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की होळी, त्यांचे उचिष्ट मी कवडगिडी प्रेम सम्मेळी डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याची नि पांगे पांग, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी स्वय श्रीपती पोखितो. सांगता येत नाही. मधुस्पीतावाच परममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मय पदम् मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मित्यरतेस्मिन् पुरमतन बुद्धिर्व्यवसिता. ज्या भगवंताच्या प्रेमाचं, सुखाचं, कृपेचं वर्णन आमच्याकडून होत नाही. काय वर्णन करावं. तिच्या सुखाचं वर्णन होत नाही. फक्त म्हणत राहावं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल मग त्या गोपाळांचं उष्ट भगवंताने घेतलं. त्या उष्ट्याचा नेमका आधार काय. तो आधार तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो.
नामाचं ध्यान आणि कोणाचं चिंतन करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान ते नामस्मरण करणारी साधक आहेत नाम साधना करणारी गोपाळ आहे त्या नाम साधनेच्या बलावर आधारावर नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत करतुम न शक्नोती पातकम पातकी जनहा इतका संग्रह आयुष्यात केला आणि त्या संग्रहाचा बदल काय झाला की काय त्यांची उष्टावळी ध्यानाचा बदल काय झाला काय त्यांची उष्टावळी त्या नामसाधनेच्या आधारावर भगवंत त्यांचं उष्ट खातो इतकी उपासना त्या गोपाळांची प्रबल झाली त्या उपासनेच्या आधारावर केवळ यानं उष्टच खाल्लं नाही आली द्यावी डाई दावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान विठोबार पोळ्याचा बैल जर तुम्ही पाहिला नसेल पाहुणे आमच्याकडे एवढेच हार घालतात पोळ्याला बैला तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचा अत्यंत विनयानं स्वीकार विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की आजच्या कीर्तनामध्ये काही चरित्राचा भाग आला पाहिजे आणि तो म्हणजे गोकुळात केलेला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हेचे अनुवाद सदा सर्व काळ